बरी हो. मी पडू का रे जरा, म्हणजे मला बरं वाटेल. पड ना. जान्हवी, तुझ्याकडे वेळ आहे का थोडा? का हो मोठी आई? अगं हा मला हिशोबच लागत नाहीये. कसला हिशोब? बुटीकचा. आत्ता नको ना मोठी आई. नाही, उद्या मला मुलींचे पगार द्यायचे होते ना. मग तुम्ही दुसऱ्या कोणाकडून तरी करून घ्याल का? अगं आई झोपल्यात, भाऊजी अजून आले नाहीयेत. सरूशी माझं पटत नाही आणि सरू ती जपमाळा घेऊन बसली हातात, म्हणजे रात्री 11 पर्यंत आता निश्चिंती. वहिनींना सांगून काहीच उपयोग नाही. माझ्यात ना अजिबातच त्राण नाही हो. आता खूप दमायला झालंय मला. अगं बाई, आता काय करू मी? शरयू म्हणत होती तुम्ही शिका ना, म्हणजे तसं 10वी पर्यंत शिक्षण झालंय माझं, पण या वयात या पुढचं शिक्षण घेता येतं म्हणे. काहीतरीच काय, म्हणजे या वयात कुठे शिकणार तुम्ही? हे काय वय आहे का शिकण्याचं? आणि आता कुठे शिकायचं वगैरे बोलताय तुम्ही? नाही, शिकले असते तर माझा मला हिशोब करता आला असता ना. आता बघ ना, सगळ्यांच्याच पाया पडावं लागतंय मला. कुणालाच वेळ नाहीये माझ्या हिशोबासाठी.